त्याला पाणी टाकावं लागतंय. दारू एवढी इमानदार आहे, पाणी टाकल्याशिवाय पिता येत नाही. सिगारेट एवढी इमानदार आहे, वडल्याशिवाय पेटत नाही. तंबाखू एवढी इमानदार आहे, चुना लावल्याशिवाय खाता येत नाही. आणि माणूस एवढा इमानदार आहे, तिने व्यसन मरेपर्यंत सोडत नाही. ही माणसाची ताकद आहे. काय करतात एवढं? अरे व्यसन करू नका, नाशी म्हणतात दे नका करू नाशी आयुष्याचा. परमार्थ करा, देवाची भक्ती करा. का घेतलं पाहिजे देवाचं नाव? नीट ऐका. पुरुष मंडळ, महिला मंडळ, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. ऐका, वेळ संपवत आहे. का देवाचं नाव घेतलं पाहिजे? प्रत्येकाकडे फोन आहे का? फोन, मोबाईल आहे का? मला सांगा, सगळ्यात अगोदर आपण फोन आल्याच्या नंतर अगोदर तुम्ही काय म्हणता? हो, मोठ्यानं बोला, काय म्हणता? हॅलो. इथनं पुढं नियम बदला बरं का. पुरुष मंडळ, पाठीमाग बसलेले महिला मंडळ, इथनं पुढं हॅलो नाही म्हणायचं, रामकृष्णारी म्हणायचं. काय म्हणायचं? पाठीमाग आवाज आला पाहिजे मोठ्याने. फोन आल्याच्या नंतर काय म्हणायचं? आणि कुणाचा जरी फोन आला तरी रामकृष्णारी म्हणायचं टाळकरी. भावाचा फोन आला काय म्हणायचं? मोठ्याने बोला. भावाचा फोन आला काय म्हणायचं? रामकृष्णारी. मित्राचा फोन आला काय म्हणायचं? रामकृष्णारी. सासऱ्याचा फोन आला काय म्हणायचं? रामकृष्णारी. कंपनीच्या बाईचा फोन आला काय म्हणायचं? रामकृष्णारी म्हणायचं. कंपनीच्या बाईला रामकृष्णारी म्हणायचं. म्हणायचं. ती बाई म्हणजे सर आपकी जिओ की ऑफर? रामकृष्णारी. आणि तू ती बाय रामकृष्णारी म्हणली तर ठीक, नाही तर तुझी स्कीम तिकडे चुलीत पेटू, आम्हाला काही सांगू नको बरं का. आणि पुरुष मंडळ पाठीमाग सगळ्याला सांगणार, सकाळ सकाळ बायको दिसली, बायकोला बघून म्हणायचं ए रामकृष्ण हरी. काय लाजायचं त्या? बरोबर नाही सांगा. बायको दिसली, बायकोला बघून म्हणायचं रामकृष्ण हरी. महिला मंडळ बघा, शेजारच्या घरामध्ये जर चुगल्या जर लावायच्या असतील तर रामकृष्णारी म्हणून लावा, म्हणजे चांगल्या पेटतेल्या. तसं काय नाही, पण सगळ्यांनी रामकृष्णारी म्हणायचं. म्हणणार का रामकृष्णारी? हो म्हणणार का? एकदा मोठ्याने म्हणा, रामकृष्णारी, रामकृष्णारी. असं त्या दिवसाला 25 वेळा हॅलो म्हणण्यापेक्षा जर 25 वेळा रामकृष्णारी म्हणला तर तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे तेवढं मला सांगा. पण रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा मंत्रा जपावा, पण हरी 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 मंत्र हा शिवाचा. मग देवाला काय आवडतं? आवड देवासी तो ऐका प्रकार आणि नामाचा उच्चार. आणि थोडा देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा. गळ्यामध्ये माळ असली पाहिजे, माळ माळ. आणि माळ असलेली देवाला आवडते बरं का. पुरुष मंडळ, महिला मंडळ, कुणाच्या गळ्यामध्ये कुणाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे? तिने बोटवर करा बरं. माळकरी माहिती का नाही? माळकरी टाळकरी आहे ना. माझ्या अंगावर काटा यायला लागला, हात खाली घ्या. तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ घातली तर चोराचं तुमच्यावरती लक्ष राहील. आणि तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली तर जगाच्या बापाचं पांडुरंगाचं तुमच्यावरती लक्ष राहील. काय मध्ये तेवढं सांगा. गळ्यामध्ये माळ घाला. कलेक्टरनं GR काढला बरं का. कलेक्टरनं GR काढला, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे येईल त्या 10 तारखेला त्याला 40-40 हजार रुपये मिळणार आहेत. माळ किती? 40-40 हजार. जा पंढरपूरला घाल माळ, जा पंढरपूरला घाल माळ. जे नास्तिक लोक, ते नास्तिक लोक बरं का, तिने तर अशा मायच्या दांड्यासारख्या टिपऱ्या माण्याच्या माळा घातल्या. का बर? 40-40 हजार रुपये मिळणार आहे. तो टिपऱ्या माण्याच्या माळा घातल्या, अख्खं गाव झालं माळकरी. आणि कलेक्टरची गाडी गावामध्ये, कलेक्टरचा पी खाली उतरला. कलेक्टरचा पी आलाय. कलेक्टरचा पी उतरला. बघितलं सगळ्या गावकऱ्यांच्या लोकांना माळा. कलेक्टर म्हणला, कलेक्टरचा पी म्हणला, गावकऱ्यांनो तुमच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळा बघितल्या, आनंद झाला फार. आपल्या कलेक्टर साहेबांनी GR काढला होता, ज्याच्या गळ्यामध्ये माळा आहे याच्या 10 तारखेला त्याला 40-40 हजार रुपये मिळणार आहेत. पण काही तांत्रिक अडचणीमुळे हा GR कॅन्सल झाला आहे. नवीन GR, हा नवीन GR, नवीन GR. ज्याच्या गळ्यामध्ये माळा आहे त्याला पैसे नाहीत मिळणार. मग त्यांना पुलाखाली पुरायचा घेतल्या. तटातट लोकांनी माळा तोडल्या. हो, नुसतं मणीच मणी रस्त्यावर ना, पण जी प्युअर माळ करी होती ती म्हणली, हो का तुम्ही आम्हाला मारा नाहीतर मशनामध्ये पुरा, पण देह जावा वारा हो पांडुरंगी. तरी चालेल पण माळ नाही करणार. कलेक्टर म्हणला, एक मिनिट किती माळकरी राहिली? ती 5 जण. कलेक्टर म्हणला, ह्या 5 जणांना 4-4 लाख रुपये देऊन टाका. त्याच्यामुळे गळ्यामध्ये माळ असली पाहिजे. लक्षात आलं? म्हणून तर आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. पण गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
दोन्ही पाया विनवितो तुम्हाला करे टाळूला मुखी नाम चालते तुकोबाराय आणि मुखातून त्या देवाचं नाव घेतो. पण तुकोबाराय मुखातून आम्ही त्या देवाचं नाव काय घ्यावं? तुकोबा दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गीय नाही. एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करा. सर्वांनी दोन्ही हात वर. वा वा.